आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर. आज मी लोणावळा येथील वाघजाई देवी मातेचे दर्शन घेण्याकरता जाणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग आम्ही जुन्या पुणे मुंबई हायवेने जात आहोत. टोल नाका क्रॉस करून आम्ही लोणावळा सिटी मध्ये एंटर झालो. हा जो फ्लायओव्हर दिसत आहे तो एक्सप्रेस हायवे आहे. इथूनच डाव्या बाजूला फूड कोर्ट नावाचे हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूलाच मॅप्रो गार्डन देखील आहे. या गार्डनचे मुख्य आकर्षण तिथे असणारा तलाव आणि धबधबा आहे. इथे देखील पर्यटक थांबत असतात. वाघजाई देवी मंदिर हे खंडाळा गावाजवळील डोंगराच्या कुशीत असून लोणावळ्यापासून सुमारे 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. इथून लेफ्ट टर्न घेतल्यानंतर खंडाळा गाव चालू होते. इथे बाजूलाच एक तळे आहे. याबद्दल माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला देईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत. मुंबईकडे जाताना खंडाळा घाटातून प्रवेश करताना उजव्या बाजूस वाघजाई देवीचे मंदिर आहे. वाघजाई देवी मातेचे मंदिर हे ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध आहे. कमानीच्या आत आल्यानंतर इथे देखील गाडी पार्किंग साठी सोय आहे. इथे आपण गाडी पार्क करू शकतो. ब्रिटिश काळात खंडाळा हा घाट घनदाट जंगल आणि त्यामध्ये वावरणाऱ्या वाघांसारख्या हिंस्र प्राण्यांनी भरलेला होता. तेव्हा वाघजाई देवी ही प्रवाशांची रक्षक म्हणून पूजली जाऊ लागली. इथे एका स्थानिक कथेनुसार असे सांगितले जाते, एका भक्ताने देवीला डोंगरावरून आणण्याचा प्रयत्न केला, पण पायथ्याला तिच्या घुंगरांचा आवाज थांबला. मागे वळून पाहिल्यावर विजेचा कडकडाट होऊन तांदळारूपी मूर्ती प्रकट झाली आणि पाण्याचा झरा निर्माण झाला. ही घटना मंदिराच्या स्थापनेस कारणीभूत ठरली. वाघजाई देवी ही वाघांची देवता म्हणून ओळखली जाते. वाघजाई देवी मातेचे मंदिर हे अतिशय प्राचीन असून निसर्गरम्य देवस्थान आहे. मंदिरातील देवीची मूर्ती इतर ठिकाणच्या मूर्तीप्रमाणे नसून तांदळा स्वरूपाची आहे. मागे जो दिसत आहे तो चांदीचा मुखवटा असून नवरात्रीमध्ये देवीला तो घालण्यात येतो. आईला जशी आपल्या लेकरांची काळजी असते तशीच देवीला देखील आपल्या सर्व भक्तांची काळजी असते असे सांगितले जाते. खूप वर्षापूर्वी ब्रिटिश काळात खंडाळा घाटातील घनदाट जंगलातून लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागत असे, तेव्हा वाघांसारख्या हिंस्र प्राण्यांपासून त्यांचे रक्षण व्हावे याकरता देवी वाघावर आरूढ होऊन त्यांचे रक्षण करण्याकरता इथे स्वयंभू प्रकट झाली. असा या देवीचा महिमा अगाध आहे. अजूनही जो कोणी भाविक देवीचे दर्शन घेण्याकरता येतो त्यांचे देखील देवी सर्व प्रकारे रक्षण करते. तुम्ही सुद्धा जर कधी जुन्या मुंबई पुणे मार्गाने प्रवास करत असाल तर एकदा नक्की वाघजाई देवी मातेचे दर्शन घेण्याकरता या. मंदिरासमोरच असणाऱ्या मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो लोणावळ्यामधील फेमस पॉइंट म्हणजेच मंकी पॉइंटला. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूसच हा पॉइंट आहे. गार्डनच्या आत जाताना एंट्रीलाच खाण्याचे स्टॉल आहेत. तिथे गरमागरम भजी, कणीस,
पेरू, बोर इत्यादी खायला मिळेल. लोणावळ्यामध्ये फिरण्यासारखे खूप पॉइंट्स आहेत. त्यातीलच मंदिराच्या अगदी जवळ असणारा हा मंकी पॉइंट आहे. या ठिकाणी खूप माकडे असल्यामुळे या पॉइंटला मंकी पॉइंट असे म्हणतात. या ठिकाणी मुलांना खेळण्याकरता विविध प्रकारच्या खेळण्या देखील आहेत. मावळ तालुक्यातील प्रसिद्ध व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे लोणावळा निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण नटलेले आहे. माकड आणि त्यांची पिल्ले पहा कशी खेळत आहेत. इथूनच खाली पाहिले असता एक्सप्रेस हायवेचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथून समोरच पाहिले असता पाऊस नसताना देखील धबधबा वाहत असताना दिसत आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये इथे खूप पर्यटक फिरण्यास येत असतात व पावसामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. चारही बाजूस डोंगर व खोल दरी आपल्याला इथे पाहायला मिळते. 4 ते 5 तास स्पेंड केल्यानंतर आम्ही घरी जाण्यास निघालो. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खंडाळा गावातील तळ्यामध्ये आम्ही बोटिंगचा आनंद घेतला. संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरण खूप आल्हाददायक होते. अशा वातावरणामध्ये बोटिंगचा आनंद घेताना खूपच मजा आली. लोणावळा शहर अजून एका कारणामुळे ओळखले जाते, ते म्हणजे इथे मिळणारी मगनलाल चिक्की. त्यामुळे तुम्ही पण नक्की लोणावळा व्हिजिट करायला या. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा.